नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत इकडे पनीरची रेसिपी। आणि पनीर हे खूप वेगळ्या पद्धतीने आपण गावाकडच्या पद्धतीने या ठिकाणी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य जे की आपल्या घरामध्येच अवेलेबल असेल, आपल्याला कुठून विकत आणायची गरज पडणार नाही। तर फक्त मी या ठिकाणी पनीरचा पॅक विकत आणलेला आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकता छान अशा पद्धतीने पनीरचे इथं मस्त असे स्क्वेअरमध्ये कट करून घेतले आहे, कटिंग करून घेतलेलं आहे पनीर। तर रेसिपीचं करायचं कारण असं की कोण कशा पद्धतीनं ही पनीरची भाजी बनवते। तर असो आपली आपली पद्धत असते। तर मी अशा पद्धतीने बनवते। तर मी तुम्हाला माझा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण वॉच करा। व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी अशा नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असते रेसिपीचे वगैरे, तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल। यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना आपली रेसिपी बघायला आवडते का नाही तेही आपल्याला कळेल। आणि या ठिकाणी पूर्णपणे आपलं पनीर कट करून झालेलं आहे। तर एक कढई गरम करून ठेवलेली आहे मी वरती गरम करायला। तर त्या कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तेल टाकून घेऊन तेल गरम झालं की पनीर त्यामध्ये आपल्याला टाकून मस्त अशा छान पद्धतीने पनीर त्यामध्ये तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही शांत रीतीने ही व्हिडिओ बघा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या की आपण कुठेही गडबडघाई काहीच केलेले नाही। व्यवस्थितरित्या ऑन स्टॉप व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर छान असं पनीर खालीवरी करून परतून घ्यायचं आहे। तर तोपर्यंत काय करायचं आहे, मी तर कांद्या लसणाची पेस्ट या ठिकाणी रेडी करून ठेवलेली होती। तर तुम्ही हे परतून घेईपर्यंत किंवा हे आपलं पनीर चांगलं ब्राऊन शेडमध्ये गोल्डन शेडमध्ये येईपर्यंत आपण काय करायचं आहे, कांदा लसूण टोमॅटो हे मस्त असे मिक्सरच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता पूर्णपणे पनीर आपलं तळलेलं आहे। तर ते पनीर आपण या ठिकाणी ताटामध्ये स्वच्छ अशा ताटामध्ये या ठिकाणी काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता पूर्णपणे आपलं पनीर काढलेलं आहे। तर त्याच तेलामध्ये आता आपण काय करणार आहोत, ह्या पनीरला फोडणी घालण्यासाठी जिरे मोहरी अशा पद्धतीने यामध्ये आपण तडतडून घेणार आहोत। तर ते टाकल्याच्या नंतर जी आपण लसणाची वगैरे कटिंग करून टाकलेली होती त्यामध्येही ॲड केलं लसूण, तर ती पेस्ट आपण त्या तेलामध्ये या ठिकाणी टाकून घेतलेली आहे। तर छान असं पेस्ट आपल्याला परतून घ्यायचे आहे। कुठेही कढईला खालच्या साईडनं करपलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये ती पेस्ट परतून घ्यायची आहे। तर आपल्याकडे इथं हळद अवेलेबल नव्हती, तर मी या ठिकाणी आपल्या केकचं जे फ्लेवरचे कलर असतात तर ते मी या ठिकाणी येल्लो कलर यूज केलेला आहे। तर असं तो पण खायचाच कलर असतो, त्यामुळे हळद टाकली आहे काय आणि हळद टाकली काय आणि कलर टाकली काय नो प्रॉब्लेम। तर आपल्या प्रयत्नाकडे आपण ते करायचं असतं मॅनेज। आणि इकडे काय करायचं, मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे ती पेस्ट। तर छान अशी परतून घेतलेल्या पेस्टमध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही इकडे कसं छान असं तेल सुटत आहे। तर पूर्णपणे आपली पेस्ट छान होईपर्यंत आपण परतायचं आहे। आणि आता काय करायचं, आपल्याला या ठिकाणी मसाले ॲड करून घ्यायचे आहेत त्यामध्ये। तर आपले घरगुती मसाले आहेत हे, मी ते आपल्या या पेस्टमध्ये ॲड करून घेतलं आहे। आणि छान अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा हे मसाले त्या पेस्टमध्ये छान अशा पूर्ण एकत्र करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहे। तर बघू शकतात पूर्ण छान अशा पद्धतीने त्यामध्ये मिक्स केलेले आहेत मसाले। तर सांगायचं तात्पर्य असं की रेसिपी आपण दुसऱ्यांच्या रेसिपी बघून करण्यापेक्षा आपलं पण काहीतरी नवीन केलेलं बरं। खेड्यामध्ये आपण जशा पद्धतीने करतो ती चव खरंच खूप ग्रेट असते। तर आपण काय केलेलं आहे, ते भांडं घेऊन पाणीमध्ये टाकलेलं आहे। तर अशा पद्धतीने आता उकळी काढून घ्यायची आहे। आणि आता आपण त्यामध्ये आपण जे तळून घेतलेलं पनीर आहे तर ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि बघू शकता तुम्ही छान अशा प्रकारे मस्त रेसिपी आणि पनीर एक नंबर झालेलं आहे। टेस्टचं म्हणायचं झालं तर खूप भारी झाली ती टेस्ट। तर बघू शकता तुम्ही त्याला किती छान अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे।
कुठलीही रेसिपी आणि कुठलंही पदार्थ जाऊन बाहेर खाण्यापेक्षा घरीच बनवून खा. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.